नमस्कार मित्रांनो. आजची क्राईम स्टोरी आहे जी ऐकून आपल्याला विश्वासच बसणार नाही. एका सामान्य माणसाच्या आयुष्यात एवढी खोटी आणि धक्कादायक वळणं असू शकतात का? आज आपण एका भयानक गुन्ह्याचे रूप पाहणार आहोत. ही स्टोरी आहे मुंबईतील मीरा रोड परिसरातील मनोज साने आणि सरस्वती वैद्य या दोन व्यक्तींची. ही घटना ऐकल्यावर तुमचा माणुसकीवरचा विश्वासच उडून जाईल आणि प्रश्न पडेल की ही गोष्ट माणसाची आहे की सैतानाची. चला तर मग जाणून घेऊया ही क्राईम स्टोरी काय आहे आणि काय घडलं सरस्वती वैद्यसोबत. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. ही गोष्ट आहे 56 वर्षाच्या मनोज साने आणि 32 वर्षाच्या सरस्वती वैद्य यांची. मनोज साने अहमदनगर जिल्ह्यात जन्मलेला. मनोज जन्मानंतरच अनाथ झाला आणि त्यामुळे तो लहानाचा मोठा एका अनाथाश्रमात झाला. त्याने ITI केलं, पण सुरुवातीला ITI पूर्ण करूनही मनोजला योग्य काम काही मिळालं नाही. पण त्याने हार मानली नाही. बोरिवलीमध्ये एका लहानशा किराणा दुकानात नोकरी केली. हळूहळू त्या दुकानात त्याची प्रगती झाली आणि बघता बघता त्याने स्वतःचं घर घेतलं. एक गोष्ट मात्र नक्की की मनोजच्या नशिबात अजूनही साथीदाराचं सुख नव्हतं. त्याची एक दिवस भेट झाली 32 वर्षाच्या सरस्वती वैद्यांशी. सरस्वती मनोजच्या दुकानात नियमितपणे येत असे. हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. सरस्वती देखील मनोजसारखीच एक अनाथ होती, त्यामुळे तिलाही मनोजच्या एकटेपणाची कल्पना होती. मनोज आणि सरस्वती हे दोघं एकमेकांच्या प्रेमात तर पडले, पण समाजाच्या दृष्टिकोनातनं ही गोष्ट खूप विचित्र होती, कारण त्या दोघांच्या वयात 24 वर्षाचं अंतर होतं. परंतु त्यांनी एकत्र राहण्याचं ठरवलं. त्यांनी 2015 मध्ये मुंबईमधील मीरा रोडच्या परिसरात गीतानगरमध्ये एक 2 BHK फ्लॅट भाड्याने घेतली आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचा संसार सुरू झाला. ते एक साधं पण सुखी आयुष्य जगत होते. पण त्यांचं वर्तन समाजामध्ये खूप वेगळं होतं. ते शेजाऱ्या पाजाऱ्यांशी बोलत नसत, जास्त संबंध ठेवत नसत, कोणतीही सार्वजनिक गोष्ट ते टाळायचे. त्यांचं हे वागणं सगळ्यांनाच विचित्र वाटायचं. महत्वाची गोष्ट म्हणजे मनोज आणि सरस्वती शेजाऱ्यांना एकमेकांबद्दल वेगळी माहिती सांगत असे. सरस्वती मनोजची काका म्हणून ओळख करून द्यायची, तर मनोज सरस्वतीची ओळख मुलगी म्हणून करून द्यायचे. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. असो, एके दिवशी 2023च्या जून महिन्यात काहीतरी विचित्र घडलं. 7 जून 2023ला मनोज आणि सरस्वती यांच्या फ्लॅटमधून एक खूप जास्त घाणेरडा वास येऊ लागला. सुरुवातीला लोकांनी त्याकडे लक्ष दिलं नाही, परंतु दुसऱ्या दिवशी तो वास अजूनच तीव्र झाला. एका शेजाऱ्याने वैतागून शेवटी मनोजच्या घराचा दरवाजा वाजवायला सुरुवात केली, पण दरवाजा काही उघडला गेला नाही. दरवाजा परत 2-3 वेळा जेव्हा ठोकला तेव्हा त्याला घरात कोणीतरी स्प्रे मारत आहे असा आवाज ऐकू येऊ लागलाय. परफ्यूमचा एक विचित्र वास येऊ लागला. आता मात्र त्याची खात्री पटली की घरी कोणीतरी आहे. शेवटी मनोजने दार उघडलं. शेजाऱ्याने मनोजला सांगितलं की तुमच्या घरातली घाण साफ करा, घरातील वासामुळे आजूबाजूच्या सर्वांनाच त्रास होतोय. तेव्हा मनोज म्हणाला, हो, उद्यापर्यंत सर्व साफ करतो. या सरस्वतीने सगळी घाण केली होती आणि ती गावाला गेली, पण मी करतो सगळं साफ. या उत्तरामुळे ती व्यक्तीही तिथून निघून गेली. पण जेव्हा त्याच दिवशी संध्याकाळी शेजारची व्यक्ती कामावरून परत आली तेव्हा त्याने मनोजला खूप घाई गडबडीत खाली उतरताना पाहिले. त्याने बघितले तर मनोजच्या हातात एक मोठी सामानाने भरलेली गोण होती आणि तो ती खेचत खेचत नेत होता. हे बघून त्या शेजारच्या माणसाला आज संशय झाला. त्याने लगेच सोसायटी सेक्रेटरीला माहिती दिली. सेक्रेटरीनेही एकही क्षण न घालवता लगेच पोलिसांना कॉल लावला. 10-15 मिनिटात पोलिसही आले. तो काळ कारण आफताब आणि श्रद्धा मर्डर केसच्या न्यूजनी गाजत होता. त्यांना सुद्धा अशाच प्रकारे काहीतरी संशय आला. पोलिसांनी दरवाजाचा ताळा तोडला आणि फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि जे त्यांनी पाहिलं ते खूपच धक्कादायक होतं. फ्लॅटमध्ये काहीतरी भयंकर घडलं होते. पोलिसांना किचनमध्ये 2 मोठ्या बादल्या दिसली. त्या बादल्यांमध्ये ऍसिड होतं.
आणि ॲसिडमध्ये काही मोठे मांसाचे तुकडे होते. बादलीच्या बाजूला बघितलं तर एक कुकर पण होता. त्या कुकरमध्येही त्यांना मांसाचे तुकडे बारीक बारीक कापून शिजवलेले दिसले. पोलिसांना किचनमध्येही काही लांब केस सापडले. त्यावरून हे तर कन्फर्म झालं होतं की कोणत्या तरी व्यक्तीला इथे मारलं गेलंय आणि ती व्यक्ती एक बाई आहे. पोलीस तपास करत असतानाच मनोज ती गोण फेकून त्याच्या घरी येत असतो. तो त्याच्या फ्लॅटकडे बघतो तर त्याचा फ्लॅट ऑलरेडी ओपन दिसतो. तो पोलिसांना बघतो आणि पळण्याचा प्रयत्न करतो, पण इथे मात्र तो काही यशस्वी होत नाही आणि पोलीस मनोजला ताब्यात घेतात. त्याची चौकशी चालू होते. मनोज त्यांना सांगतो की गेले काही दिवस झाले त्यांच्यात खूप जास्त वाद सुरू झाले आणि त्या सर्वांना कंटाळून एके दिवशी मनोज कामावर जेव्हा गेला होता तेव्हा सरस्वतीने विष खाऊन आत्महत्या केली आणि तिचा जीव गेला. आणि जेव्हा मनोज कामावरून परत आला आणि त्याने हे सर्व पाहिले तो खूप जास्त घाबरला. त्याला हे वाटलं की पोलीस त्याला आरोपी म्हणून पकडतील आणि त्याला जेल होईल. कोणालाही काहीही कळू न देण्याच्या उद्देशाने त्याने एक करवत विकत घेतली आणि घरी येऊन सरस्वतीचे तुकडे करायला सुरुवात केली. त्याने तिचे तुकडे 3 प्रकारे केले होते. लहान तुकडे त्याने टॉयलेटच्या मार्गाने फ्लश करून त्यांची विल्हेवाट लावली. थोडे मोठे तुकडे त्याने कुकरला शिजवले आणि ते कुत्र्यांना खाऊ घातले. आणि मोठ्या हाडांचे तुकडे होते ते त्याने 2 मोठ्या बादल्यांमध्ये ठेवले आणि त्यावर ऍसिड टाकून दिले, ज्याने त्यातून वास येणार नाही. पोलिसांना मात्र मनोजच्या गोष्टींवर काहीच विश्वास बसत नव्हता, कारण तो सारखी आपली स्टोरी बदलत होता. त्याच्या मोबाईलच्या सर्च हिस्ट्रीवर चेक केलं तेव्हा त्याला तिथे एक सर्च मिळालं. ते म्हणजे फास्टेस्ट किलिंग पॉइझन. तो प्रत्येक चौकशीला वेगवेगळी स्टोरी सांगत होता. पोलिसांनी त्याच्यावर अजून प्रेशर दिलं आणि जेव्हा अजून खोलात जाऊन इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा मनोज दुसरी स्टोरी पोलिसांपुढे मांडताना दिसला. दुसरी गोष्ट ही होती की मनोज आणि सरस्वती हे दोघे एकमेकांवर प्रेम करायचे आणि सुखाने राहत होते. पण अचानक काही महिन्यापूर्वी सरस्वती मनोजवर खूप जास्त संशय घेत होती. ती खूप जास्त ॲग्रेसिव्ह व्हायची, भांडायची, वाद घालायची. त्या गोष्टींमुळे मनोज खूप संतापला होता आणि म्हणूनच या सर्व त्रासातून मोकळा व्हायला मनोजने एके दिवशी सरस्वतीला विष खाऊ घातलं आणि तिला मारून टाकलं. आता त्यानं तोंडी हे स्वीकारलं होतं, पण त्याला सिद्ध कसं करणार? पोलिसांकडे काहीही पुरावेच उरले नव्हते. आता पोलिसांमुळे सगळ्यात मोठा प्रश्न होता की हे सर्व सिद्ध कसं करणार आणि ही केस सॉल्व्ह होणार तरी कशी? मनोज खूप जास्त स्मार्ट मर्डरर होता असं मला वाटतं, कारण जेवढी बॉडी होती त्याची त्याने प्रॉपर विल्हेवाट लावली. आता जरी मनोजनी त्या सरस्वतीला ऍसिड देऊन मारलं असेल किंवा चाकू खुपसून मारलं असेल किंवा गळा दाबून मारलं असेल, हे सिद्ध करणं खूप जास्त कठीण होतं. हा एक खूप जास्त वेल प्लॅन आणि खूप विचारपूर्वक केलेला मर्डर होता. त्याने खून केला हे त्यानं मान्य केलं असल्याने त्याला शिक्षा देण्यात आली, पण सरस्वती नक्की कशी मेली हे आजही अनुत्तरित आहे. ही ट्रू क्राईम स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्की प्रेस करा.